नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत आहे. आज आपण मे 2024च्या काही महत्त्वपूर्ण चालू घडी बघणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील कोणत्या शहरामध्ये पहिला शहरी रोपवे ऑगस्ट 2024पर्यंत बनवून तयार होईल? तर याचा आन्सर आहे बघा आपला वाराणसी. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाला विश्व स्वास्थ्य संघटन WHO द्वारे घोषित 77वी विश्व स्वास्थ्य सभा या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे? तर ते आहे बघा अपूर्व चंद्र. पुढील प्रश्न. एशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2024मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण बनली आहे? तर ती आहे बघा आपली दीपा करमाकर. पुढील प्रश्न. वर्ष 2024मध्ये कान्स फिल्म महोत्सव मध्ये रॉड प्रिक्स जिंकणारी पहिला भारतीय चित्रपट कोणता? तर तो आहे बघा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. पुढील प्रश्न. मे 2024मध्ये भारतात विश्वातील पहिला 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणी लॉन्च केला आहे? तर ते आहे बघा सौरभ एच मेहता. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील कोणत्या राज्य सरकारच्या कंपनीने 2023-24मध्ये सर्वाधिक ट्रान्समिशन लाईन जोडल्या आहे? तर त्या आहेत बघा उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते आहे बघा आपले जेठा अहिर. पुढील प्रश्न. विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर 17 पदे जिंकली. मे 2024मध्ये सागा दावा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? तर तो आहे सिक्कीममध्ये. तसेच लोसांग हा सुद्धा महोत्सव साजरा करण्यात येत असतो. पुढील प्रश्न. भारतीय वन्यजीव संस्थानच्या अनुसार वर्ष 2024मध्ये भारतातील गंगा नदीतील डॉल्फिनची आबादी कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर ती आहे बघा उत्तर प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न. मे 2024मध्ये सर्वात तेज आणि शक्तिशाली AI मॉडेल GPT-4o कोणी लॉन्च केले आहे? तर ते आहे बघा ओपन AI. नुकतेच राष्ट्र जनसंख्या आणि विकास आयोगच्या कार्यक्रमामध्ये देशातील प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सरपंच कोण आहेत? तर त्या आहे बघा आपल्या कुनकू हिमा कुमारी. पुढील प्रश्न. नुकतेच एप्रिल 2024मध्ये सर्वाधिक GST संग्रहामध्ये योगदान देणारे राज्य कोणते? तर ते आहे बघा आपले महाराष्ट्र राज्य. पुढील प्रश्न. नुकतेच DRDOने लांब पल्ल्याची स्मार्ट पाणबुडी मिसाईल प्रणालीचे परीक्षण कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ते आहे बघा ओडिसामध्ये. आणि तसेच जे आपली इस्रो आहे ती नेहमीच तिचं जे परीक्षण आहे ते श्रीहरिकोटा इथून करते. पुढील प्रश्न. नुकतेच राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024ची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर ती झारखंडमध्ये सुरू झाली आहे. पुढील प्रश्न. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 159 या स्थानावर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात अजरक या वस्त्रकलेला GI टॅग देण्यात आला आहे? तर ती आहे बघा गुजरात या राज्याची अजरक ही वस्त्रकला आहे. नुकताच नवीन COVID-19 व्हेरियंट फ्लर्ट कोठे आढळून आला आहे? तर तो USA मध्ये आढळून आलेला आहे. नुकतेच वर्ष 2024च्या पुलित्झर पुरस्काराच्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग श्रेणीमध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे? तर न्यूयॉर्क टाइम्सची निवड करण्यात आली आहे. नुकतेच भारतीय वायुसेनेने कोणत्या ठिकाणी ऑपरेशन बाम्बी बकेट सुरू केले आहे? तर ते आहे उत्तराखंड इथे. हे जे ऑपरेशन आहे बाम्बी बकेट हे जंगलामध्ये लागलेल्या आगीला विझवण्यासाठी करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न. भारतीय आणि फ्रान्सिस सेना यांच्यामध्ये 7वा संयुक्त सैन्य अभ्यास शक्ती 2024 कोठे सुरू होणार आहे? तर तो आहे आपला मेघालय इथे. पुढील प्रश्न. नुकतेच भारताच्या आदिवासी कला परंपरा याला प्रदर्शित करणारे स्वदेश नामक प्रदर्शनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले आहे?
तर दुबई येथे केलेले आहे. पुढील प्रश्न, नुकताच भारतात लॉन्च झालेला क्रांतिकारी जनरेटिव्ह चॅटबॉट प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? तर ते आहे हनुमान. 24, नुकतेच भारताचा पहिला प्रीमियम व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सल प्ले कोणी लॉन्च केला? तर ते आहे बघा आपली ICICI बँक. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर तो 1 मेला साजरा केला जातो. गेल इंडिया लिमिटेडने भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे सुरू केला आहे? तर तो आहे बघा विजयपूर, मध्य प्रदेश येथे. पुढील प्रश्न, जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 मे रोजी जागतिक फुटबॉल दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ते आहे बघा KKR यांनी. पुढील प्रश्न, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ती P संतोष यांची केलेली आहे. नॉर्वे चेस टूर्नामेंट 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर वैशाली हिने. मे 2024 मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण? तर ती आहे अनुसुया सेनगुप्ता. पुढील प्रश्न, 2026 मध्ये कोणता देश AFC महिला आशियाई कप आयोजित करेल? तर ते आहे बघा ऑस्ट्रेलिया. कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA चा 99वा सदस्य बनलेला आहे? स्पेन हा देश. 2024 मध्ये 10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन कोठे केले जात आहे? तर ते बाली, इंडोनेशिया येथे करत आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता 2024 हा दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 22 मे 2024 मध्ये व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती टू लेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती 2024ची 7वी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे? तर ती उमरोई, मेघालय येथे आयोजित केली आहे. स्कॉटलंडचे पहिले मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ती जॉन स्विनी यांची केलेली आहे. व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 कोणत्या भारतीयाला देण्यात आला आहे? तर पौर्णिमा देवी बर्मन यांना देण्यात आला आहे. कोणते 2 देश भारतीय युद्धनौकांसाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम विकसित करण्याच्या करारावर चर्चा करत आहे? भारत आणि UK. तर अशा प्रकारे आपलं आजचं सेशन संपलं आहे. हे मे 2024चे इम्पॉर्टंट प्रश्न होते. हे आपल्याला पोलीस भरती तसेच येणाऱ्या आरोग्यसेवक असो किंवा GMC असो अशा बऱ्याचशा परीक्षेला उपयोगी पडतील. धन्यवाद.